जर का मंडळी तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकं-फुलकं खायचं असेल ना, असा मेथी मटर पुलाव करून खात जायचं मग. एवढा भारी लागतात ना, त्यासाठी भरपूर साऱ्या भाज्या कट करून घेतला. इथं उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची. आता हा पुलाव मी हंडीमध्ये करणार आहे. तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये तो पुलाव करू शकतात. आता तुमची मुलं ज्या ज्या भाज्या खातात ना, त्या भाज्या तुम्ही सर्व घालू शकतात. 1 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही तेलही घालू शकता. जिरं मोहरी घालून घ्यायची. काही बेसिक मसाले घालायचे. आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी वाटाणे, 1 वाटी शिमला मिरची, बीन्स, गाजर आणि फ्लॉवर घालून घ्यायचे. 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता जेवढे मसाले तेलात पडतील ना, तेवढी त्याची चव त्यावरती अवलंबून राहते बरं का. आता त्यावर आपल्याला भरपूर सारी मेथी स्वच्छ धुवून कट करून घालायची. इथं साईडला गरम पाणी घालून घ्यायचे. त्यातच आपल्याला लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचे. घरातलेच काही बेसिक मसाले आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे. तुम्ही खडा मसाला घालू शकतात किंवा गरम मसालाही पावडर घालू शकतात. 2 वाटी धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा. तुम्ही कुठलाही तांदूळ त्यामध्ये वापरा. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. झाकण ठेवून चांगले 7 ते 8 मिनिटं वाफेवर जरा होऊ द्यायचे. बघू शकता मस्त आपला मेथी मटर पुलाव इथं तयार झाला आहे. त्यावर वरतून 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. आवडल्यास घालायचं किंवा नाही घातलं तर पण चालतं. खूप छान चव लागते बरं का असं वरतून तूप घातल्यामुळे. पुन्हा एखादी 2 मिनिटं वाफेवर जरा होऊ द्यायचं. मस्त आपला मेथी मटर पुलाव हंडी इथं तयार झाले. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि लगेच वाटणे बघायचे गरम-गरम खायला घ्यायचं तर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.